पुणे महानगरपालिकेच्या वतीने 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिक्षणाकरता आर्थिक सहाय्य योजना राबवण्यात येते। या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 15,000 रुपये तर 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते। महागाईची दरवर्षी नवनवीन शिखरे सर करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला सामोरे जाताना विद्यार्थी आणि त्यांचे पालक बेजार झाले आहेत। पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण आर्थिक सहाय्य योजनेमुळे आपल्या पाल्याची शैक्षणिक फी भरणाऱ्या पालकांना काही अंशी का होईना पण आधार मिळत आहे। यंदाच्या वर्षी या योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। परंतु त्यापूर्वीच अचानक महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आणि पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील समाज विकास विभागाच्या योजनांचे अर्ज भरण्याच्या सुविधांना भले मोठे टाळे ठोकण्यात आले। योजनेसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ मिळणार का किंवा इतर काही पर्यायी उपाययोजना केली जाणार का याबाबत काही सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याने हजारो गुणवंत गरजू विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची स्थिती उत्पन्न झाली आहे। महापालिकेतर्फे इतर कामे मात्र सुरू आहेत। मग आचारसंहिता फक्त विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहाय्य योजनेसच लागू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या विरोधाभासामुळे विद्यार्थी आणि समस्त पालकवर्गात नाराजी तसेच संतापाची लाट उसळली आहे। एका भव्य दिव्य अशा राजकीय कार्यक्रमात आर्थिक सहाय्य योजना निवडणुकीमुळे बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांवर बेतलेल्या आर्थिक संकटाबाबत मोशी न्यूज नेटवर्कने पुण्याचे लोकनियुक्त खासदार मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न विचारला असता त्यांच्या प्रतिक्रियेतून या मुद्द्याबाबत उदासीनता दिसून आली। यावरून निवडणुकीच्या राजकीय मांदियाळीत धोंडा मात्र विद्यार्थ्यांच्याच भाळी बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे। अण्णा एक प्रश्न आहे, निवडणुका जाहीर झाल्या शेवटचा अण्णा एक विद्यार्थी हिताचा प्रश्न आहे। निवडणुका जाहीर झाल्यात, आचारसंहिता लागू झाली आहे, तर महानगरपालिकेकडून जे गुणवंत विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या जी मौलाना अबुल कलाम आझाद योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना या आहेत त्या स्थगित झालेल्या आहेत आचारसंहितेमुळे। तर पुढच्या आचारसंहितेच्या काळामध्ये प्रशासन म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं पुढे गेला काही अडचणीत असतील तर ते पाहिलं पाहिजे। पण मला असं वाटतं की शेवटी आचारसंहिता 10-15 दिवसच आहे, पण कायदेशीर त्याला काही प्रक्रिया असते, त्याला जर अडचणीत असेल ते महापालिका तारीख 31 आहे, शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।